खूप मोठं नॉलेज आहे आणि सर्व नियम त्यांना माहीत आहे. तसेच या ठिकाणी मिलिंद पाटील हे देखील दोन मॅच सलग आहे. सॉरी 2 मॅच सलग आहे. 2 मॅच सलग राहिले मिलिंद पाटील आणि या सागर वर्धनकर आणि सुमित भावकर आमचे मित्र वर्गमित्र भाऊ हे या सामन्याचे पंच असतील आणि पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. या दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. पुढील समालोचन करतील आमचे मित्र. या ठिकाणी राजेश काका हळदणकर स्वागत करतील. आमचे शाखा प्रमुख दिलीप आदुलकर यांचं हा सामना 4 षटकांचा राहणार आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे आणि त्यामध्ये 2 खेळाडू तुम्ही बाहेर घेऊ शकता. 4 षटकांचा सामना नांदी बांधीचं नाट्य या संघाने घेतला होता. चला मॅच खेळायची आहे. मॅचला सुरुवात करायची आहे कारण क्वार्टर फायनलचा सामना झाल्याच्या नंतर बरोबर अर्धा तास झालेला आहे आणि अजून मॅचचा एक चेंडू टाकला गेला नाहीये. मित्र पिंट्या वाडकर मनोज की हो प्रशांत वाडकर यांच्याकडून 101 रुपयाची देणगी आमच्या या स्पर्धेसाठी आलेली आहे आणि त्यांच्यासोबत साजरा करतो. पंच सुमित भावकर यांचा सामना चालू करण्याचा इशारा येतो. सामन्याला सुरुवात होते. समोर आता स्फोटक फलंदाज आशिष आणि स्फोटक फलंदाज अनिल यांनी या टुर्नामेंट मध्ये काय बॅटिंग केली. म्हणजे जर कोणाला या टुर्नामेंट मध्ये फलंदाजी बघायची असेल तर त्याच्यामध्ये अव्वल स्थानावर राहिलेले असेल ते माझ्यामध्ये अनिल. परंतु मधुर या संघामध्ये अनिल प्रसाद आणि केतन यांची बॅटिंग होत आपण तिघांची बघितली आहे कालच्या दिवसमध्ये. आशिषांचा पहिला चेंडू पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. मी आताच सांगितलं होतं हा चेंडू जाणार सीमा रेषा पार 4 धावांसाठी अनिल यांनी सुरुवात केलेली आहे. 49 धावाची दया खेळाडू बनवलेल्या आहेत. त्यानंतर 37. त्यानंतर जर बांधूचे नाटे या सगळ्या सामना जिंकायचा असेल तर अनिल सारखा मोठा मासा गाळाला लागेल. परंतु त्यानंतर मॅच संपणार नाहीये तर त्यांच्यामध्ये असणार अजून 2 खेळाडू. आशिष छोटे काही खेळाडू आपल्याला मैदानामध्ये उतरताना दिसून येतो. माना करतो. पंचाच्या 10 बाजूने सूर्य चेंडू टाकलेला आहे. अनिल यांना तो टोळवायचा होता. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलेला पण अनसक्सेसफुल झाला आणि चेंडू गेला यशरक्षकाने आपल्याचं काम चोख बजावलं. आशिषांचा गेलेला चेंडू निर्धाव 3 चेंडू मध्ये 4 धावा करण्यात अनिल यश प्राप्त करतोय. कुठल्याही प्रकारची घाई आपल्याला दिसत नाही. अनिल आणि प्रसाद यांच्याकडून आपण ही त्यांची 4थी मॅच पाहतो. परंतु कुठल्याही गोष्टीचं टेन्शन न घेता चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूला बाहेरचा रस्ता हे त्यांचं साधं सुद्धा समीकरण आणि त्यामुळे 3 चेंडूमध्ये 4 धावा लागलेल्या दिसत आहेत. बघितला पुन्हा एकदा खराब चेंडू जातोय.
शेवटच्या दिवशी 2 फटके मारले अनिल यांनी आणि काय सुरेख बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला. क्षेत्ररक्षणाला बदल होताना दिसेल. आशिष यांच्या 2 चेंडूचा सन्मान केला. 2 चेंडू डीप कव्हरच्या दिशेने बॉन्ड लाईनच्या बाहेर रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट पुन्हा एकदा. परंतु या ठिकाणी चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. खेळाडू तिथे तैनात आणि एका धावेवर समाधान मला वाटतं ते अनिल यांना धावसंख्या बदल. धावसंख्या झालेल्या 9. आता सामना करून तो प्रसाद आशिष यांच्या गोलंदाजीचा. सगळ्या दिशेने चेंडू कळला नाहीये. चेंडू जातो एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये होणार का? यस झालेलं आहे. परंतु तिथे अपील केलं जाते. सागर हळदणकर अंपायरची भूमिका बजावतात. धावे रूपांतर षटक संपल्याचा इशारा येतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्वयंभू मंदिर झरेवाडी या संघाची धावसंख्या होत्या पाहतो. आता ते यानंतरच्या सामन्यासाठी असणार आहे. कारण यानंतरचा सामना होणार आहे ते भगवती कशी ज्यांचा होम ग्राउंड आहे ज्या ठिकाणी 5 वर्ष जे सराव करतायत ते खेळाडू विरुद्ध बुराणी लेवल या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि कशेरीचा इथे सराव चालू दिसतोय. आणि नंतर ते कारण देतील की आम्ही दमलो होतो. मिलिंद पाटील मोबाईल मध्ये राहून आपलं टेन्शन दूर करण्याचा प्रयत्न करतात. कारण सेमीफायनलचा सामना असणार आहे पण त्यामध्ये असणार होती उळगवली झालेली आहे. आणि त्यामुळे त्यांचा सामना बघण्यासाठी खचाखच स्टेडियम भरलेलं दिसेल आपल्याला. चला पुण्याच्या सामन्यामध्ये येऊया. बांदेश्वर नाटे विरुद्ध मंद्रुल स्वयंभू मंद्रुल झरेवाडी या 2 संघामध्ये वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतो तो देवराज. देवराजांना कामगिरी करावी लागेल. धावसंख्या धाव पळकावं लागले ते 11. देवराजांचा पहिला चेंडू अनिल यांनी कटवला. पंचांचा नोचा इशारा येतोय. नोची 1 धावून काढलेली 1 अशा धावा होत आहेत 2 धावा होत आहेत 13. त्यामुळे फ्री हिट असणार आहे. देवराज चेंडू टाकण्यासाठी तयार. सामना करतो अनिल. सुंदर चेंडू यांच्यासाठी. देवराजांचा चेंडू प्रसादांना कटवायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. या चेंडू एका धावेसाठी गेलेला आहे. आम्हाला राजू सांगता येते की देवराजचे चेंडू स्विंग होतात दोन्ही प्रकारचे. त्यामुळे बॅट्समॅनला थोडंसं काही त्याला प्रॉब्लेम होतोय. आणि निश्चयासाठी चेंडू टाकला आहे. स्वतःच्या गोलंदाजीवर वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न असक्सेसफुल झाला. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली आहे 15. देवराजांच्या गोलंदाजीवर सामना करेल तो आता समोर असेल तो प्रसाद. प्रसाद कशा प्रकारची फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी. चेंडू कटवला लेग साईडच्या दिशेने. आशिष चेंडू अडवण्यापूर्वी 1 धाव पूर्ण केली. डीप मिड विकेटच्या साईडला चेंडू गेला एका धावेसाठी. धावसंख्या होते 16. देवराजांचा पुढील चेंडू सामना करेल तो अनिल. सुंदर पुन्हा एकदा चेंडूचा सन्मान केला आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. मॅच मध्ये आपल्या खेळाडून आणण्याचं काम करतो तो देवराज. पहिला चेंडू नो टाकला होता परंतु नंतर ते चेंडू त्याने टाकला सुंदर. 4 चेंडू मध्ये फक्त धावामधले 4. धावसंख्या धाव फलक लागलेले ते 15. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. देवराजांचा पुढचा चेंडू सुरेख 1 पाय वाकून डीप विकेटच्या दिशेने चेंडू मारला आणि एका धावेचा मला मानावं लागेल. धावसंख्या झालेली आहे 17. कोणाला एक असणार का खतरा. शेवटचा चेंडू असेल माझ्या मते या ह्याच्यातला.
स्ट्राईकला तो प्रसाद, नॉन स्ट्राईकला असेल तो अनिल. देवराजाने सुंदर कट पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या दिशेने केले गेला आहे. एका धावेचं रूपांतर होणार का दोन धावेमध्ये ही रिस्क घेण्यात आली होती, कारण अनिल यांना स्ट्राईक पाहिजे आणि त्याचबरोबर 15 षटक संपल्याचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्वयंभू मंदिर झरेवाडी या संघाची धाव संख्या होते 19. डीजेचा आवाज ऐकतो आपण, सुमधुर आवाज. त्यानंतर बांदेश्वर नाटे या संघाचा प्रमुख त्यांचं आकर्षण आहे खेळाडू अप्पा नार्वेकर. हे मोठं नाव ज्यावेळी बांदेश्वर नाटे यांचा सामना आणि अपवाद आहे असं होणार नाही असा नार्वेकर 1 मिनिट सामना थांबवायचा. आशिष याला वाटलं होतं की सामना सोपा असेल, पण तेवढा सोपा नाहीये, कारण फलंदाज आहेत ते आमचं नाही ऐकणारे, स्वयंसेवक सामना थांबण्यास मदत करणारे. 2 षटकाच्या अखेरीस धावा झालेल्या आहेत 19. त्या मैदानाचा विचार करता या धावा इतक्या जास्त नाही आहेत, परंतु स्वयंभू मंदिर या संघाचा जो फलंदाजी कमरेवर हात घेऊन अनिल, ज्या ठिकाणी बोललं जातं हे मैदान आहे ते लेफ्टी बॅट्समॅनसाठी, पण अनिल यांनी हे मैदान असं बोलणाऱ्यांसाठी एक पराग लावून दिली आहे, कारण या ठिकाणी काय बॅटिंग केली अनिल यांनी. आशिष रोशन चेंडू दाखवण्यासाठी सज्ज, सामना करतो अनिल. चेंडू स्थिरावला आहे आणि चेंडू गेला होता सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या आहे तिथे, धावसंख्या 19. रोशन पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज, सामना करेल तो अनिल. बघू अनिल कुठल्या दिशेने चेंडू मारणार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, धावसंख्या आहे तिथेच. अनिलला दखलून यश शहरात यश प्राप्त केलं ते बांदेश्वर नाटे या संघाच्या गोलंदाजाने. धावसंख्येमध्ये कुठल्याही प्रकारचा आकार दिसत नाही. अनिल आता मात्र फटक्यामध्ये करावे लागेल, तर चेंडू उरले 10. रिव्हर्स बॅटम, सुंदर बॅटम, चेंडू जाईल डीप कव्हरच्या दिशेने. उत्तुंगाचा षटकार पाहायला मिळतो. षटकार पाहायला मिळतो तो अनिल यांच्या बॅट वरून. धावसंख्या वाढवणे, धावसंख्या 25 आणि हा चेंडू आहे सीमारेचे पार. संख्या होते 21. 2 चेंडू रोशनचे, तर 2 चेंडू आपण पाहिले अनिल यांचे. तिसरा चेंडू आणि तिसरा सुद्धा चेंडू जाणार का सीमारेचे पार. आणि क्षेत्ररक्षकांनी तिथे आपलं सर्वस्व पालाला लावलं होतं, संपूर्ण समर्पण दिलं. धावा वाचवल्या 4, धावा झाल्या 33. डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण तिथे क्षेत्ररक्षक पाहिलाय. त्या क्षेत्ररक्षकाने 6 चेंडू जाणारा षटकार अडवला आणि 2 धावा फक्त मिळाल्या अनिलला. 3 चेंडू त्यांनी रिव्हर्स अटेम्प्ट केले. 4था चेंडूचा रिव्हर्स अटेम्प्ट करून चेंडू जातो निर्धाव. त्यामुळे 15 षटक संपल्याचा इशारा येतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर.
गेलो पाहतोय आपण जो संदेश कोलेकर याला 3 षटकामध्ये धाव संख्या धाव फरकावं लागले. 33 समोर असेल तो प्रसाद एक धाव घेणार की षटकातील चौकाच्या आतमध्ये करणार, कारण एक धाव घेऊन अनिलला स्ट्राईक वर आणणार का. पण प्रसाद यांच्यामध्ये सुद्धा क्षमता आपण पाहिली आहे. तेच चेंडू सीमारेषेच्या बाद सहज येताना आपण या मैदानामध्ये याच्या अगोदर पाहिले. गोलंदाजी मार्कवर आहे तो संदेश, सामना करेल तो प्रसाद. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, अनिलाला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होतोय. आणि प्रसाद बाद होतोय. कमी होतो तो प्रसादांच्या स्वरूपात. आणि प्रसादांची जागा घेण्यासाठी जातात ते केतन मासी या फलंदाजाला क्वार्टर फायनल मध्ये जी त्यांनी फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी, त्यांच्या अशा फलंदाजीमुळे हा संघ इथपर्यंत पोहोचला आहे. अप्रतिम वाडेश्वर वारीकोड या संघाविरुद्ध त्यांनी बॅटिंग केली होती. तो केतन मैदानामध्ये आपण जाताना बघतोय, केतन नॉन स्ट्राईकला जाताना दिसत आहे. स्ट्राईकला असेल तो आता. 2 षटकार 2 चौकाराशी खेळणारा अनिल. सुंदर चेंडू, परंतु पंचांचा वाईटचा इशारा येतो. धाव संख्या होते 34. पहिला चेंडू निर्धाव टाकल्याच्या नंतर दुसरा चेंडू वाईट टाकलेला आहे संदेशाने. संदेश चेंडू टाकण्यासाठी तयार, सामना करतो. पुन्हा एकदा बाहेर चेंडू, पुन्हा एकदा सागरांच्या हात खोलले जात आहेत. धाव संख्या 35. अनिल सुरेख चेंडू टाकला तो संदेशाने, अनिलने जखडून ठेवलंय. धाव संख्या झालेली आहे. संदेश चेंडूचा सामना करेल तो अनिल. बघूया अनिल काय करणार या चेंडूवरती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, अनिल हे टोपी काढतात. हे चेंडू षटकार मारण्यासारखे आहेत या ठिकाणी. एकदा चेंडू बॅट घालत नाही, या चेंडू जाऊ देतात यशरक्षकाकडे. यशरक्षक आपलं काम चोख बजावते. धाव संख्या आहे तिथेच 35. या चेंडूवरती प्रहार होणार का, काय प्रहाराची वेळ आली आहे. 2 चेंडू गेलेत निर्धाव, त्यामुळे प्रहार होणार 100% असेल. परंतु प्रहार तिथे ताकदीचा नव्हता, एका धावेचा होता. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये होणार का. अनिल धावबाज होण्याची संधी आणि अनिल पुन्हा सेट. धाव संख्या 2 भर पडते. धाव संख्या होते 37. अजून या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक. संदेश पुढे चेंडू टाकण्यासाठी तयार, सामना करतो अनिल. पुन्हा एकदा आता मात्र वाईटचा इशारा येतोय. संदेशाला कळत नसेल की आपण काय करतो. या षटकामध्ये 3 चेंडू त्यांनी वाईट टाकल्यात. धावा आतापर्यंत मोजल्या आहेत, फक्त तशा बघायला गेले तर 2 आणि वाईटच्या आलेल्या 3 म्हणजे टोटल 5. म्हणजे जर त्यांनी 3 वाईट टाकले नसते तर हे षटक 2 धावांचं पडलं असतं, परंतु तसं होताना दिसत येत नाही. सुरेख फटका आमच्या दिशेने चेंडू जातोय, परंतु क्षेत्ररक्षक हातून चेंडू पडतो आणि त्यामुळे एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये. संघाच्या खात्यामध्ये 2 नंबर पडले. संघाची धाव संख्या पोहोचते 40. चौथा आणि अंतिम षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू, सामना करेल तो अनिल. बघूया अनिल वैयक्तिक 30 धावांवर खेळतोय. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती ते काय करणार. अनडायरेक्ट चेंडू सीमारेषे पार. 6 धावांसाठी रोशन तिथे फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करतोय. संदेश आता मात्र डोक्याला हात लावतात, परंतु संदेशाची बॉलिंग चुकीची झाली आपण पाहिली. आणि अनिल आणि चेंडू सीमारेषे पार. धाव संख्या झालेली 46. तर 46 मधल्या एकट्या अनिलच्या धावा 36. जिंकण्यासाठी लक्ष असेल ते 47 धावांचं. 24 चेंडू आणि 47 धावा.
झरेवाडी विरुद्ध बांदेश्वर नाटे या दोन संघामध्ये भाई कशाळकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की चोवीस चेंडू 47 धावा. या ठिकाणी मंचावर सुहास कशाळकर यांचं आगमन झालेलं आहे. मी राजेश होदनकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं गुलाबपुष्पाने स्वागत करायचं. ते स्वागत केलं जाते ते भाई कशाळकर यांचं राजेश हळदणकर यांच्याकडून. प्रवेशासाठी जाताना आपण पाहतोय तो स्वयं मंजूर या संघाला विनंती असेल त्यांनी क्षेत्ररक्षण फलवायचं आहे प्लीज. दोन खेळाडू बांदेश्वर नाटे याचे मैदानामध्ये गेलेले दिसत आहेत तरी सुद्धा स्वयंभू मंजूर हा संघ मीटिंग करताना दिसतोय. सामना सेमी फायनलचा आहे ह्याची जाणीव आम्हाला आहे, परंतु या ठिकाणी वेळेचं सुद्धा बंधन असणार आहे. तो संघ फायनल मध्ये पोहोचणार आहे. त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहू तो भगवती कशे विरुद्ध मुलांनी इलेव्हन या संघामध्ये. आणि भगवती कशे या संघाचे खेळाडू आपल्याला स्वस्त मस्त पाहायला मिळतात, कसलेही टेन्शन नाहीये. तिथे पार्थ हळदणकर तिथे मोबाईलवर बोलताना आपल्याला पाहू शकतो आपण. त्यांना माहिती आहे की एक बॉल मध्ये 5 रन हवे असणाऱ्या षटकारावरून आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये नेणारा हा खेळाडू. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तशी गरज दिसणार नाहीये, कारण आम्ही जेव्हा लहानाचे मोठे झालो तेव्हा मोठं नाव पाहिलं होतं ते मिलिंद पाटील. त्यांच्यासारखे खेळाडू त्या संघामध्ये आहेत, त्यांचा तुम्हाला आदर करावा लागेल, त्यांच्याकडून काही गोष्टी शिकाव्या लागतील. परंतु मिलिंद ही पिढी कोणाचं ऐकण्यातलं नाहीये, त्यामुळे कोण तुमचं ऐकत नसेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. सामन्यामध्ये आपण येऊया. चालू असताना सामना रंगतोय स्वयंभू मंत्रुल विरुद्ध बांदेश्वर नाटे. जिंकण्यासाठी आव्हान असेल बांदेश्वर नाटे या संघासमोर 24 चेंडू आणि 47 धावांचं. हे लक्ष या ठिकाणी मोठं वाटत असेल तरी हे मैदान आहे की या मैदानामध्ये एक लेफ्टी बॅट्समन एक रायटी बॅट्समन बॅटला चेंडू लागला, चेंडू सर्व जातो सीमारेषेपार. त्यामुळे हे समीकरण तितकं मोठं नसेल, परंतु समोर मोठा अडथळा असेल तो अनिल यांच्या स्वरूपात. अनिल एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून या टुर्नामेंट मध्ये त्यांना आपला ठसा उमटवलेला आहे. जर कोणाचं नाव सांगायची गरज नसेल, 12 खेळाडूची गरज नसेल, तर तो संघाचा स्वयंभू मंत्रुल या संघाचे खेळाडू आपल्याला आपण ओळखतो. पहिल्या सामन्यापासून हा त्यांचा चौथा सामना. चौथा सामन्यामध्ये फक्त 3 फलंदाज त्यांच्या मैदानामध्ये म्हणजे जाताना आपण पाहिल्यात. अनिल असू दे, प्रसाद असू दे किंवा केतन मासी यांचा खेळाडू असू दे, सामना चालू करण्याचा सुनी त्यांचा इशारा येतो. अनिल आता पहिला चेंडू देवराज यांच्यासाठी एकच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेला आहे. देवराज यांनी खातं खोललंय, बांदेश्वर नाटे याचं खातं खोललं जाते. धाव संख्या होते 1. कल्पित हळदणकर त्या ठिकाणी अनिल चेंडू टाकताना आपण पाहतोय. अनिल यांना सामना करतो. आता समोर असेल तो रोशन. अनिल पुढचा चेंडू रोशन यांच्यासाठी रिव्हर्सिंग बॅटिंग केलाय. चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी. रोशन यांच्या बॅट म्हणून आलेला पहिला चौकार बांदेश्वर नाटे या संघाचं आत्मविश्वास उंचावतोय. संघाची धावसंख्या पोहोचते 5.
रोशन यांनी पहिल्या चेंडूवरती प्रहार केला, तो अनिल यांच्या रिव्हर्स बॅटिंग केला आणि सुंदर सुंदर अप्रतिम शॉट. चेंडू आता बॅट म्हणून निघाला पहिला षटकार. रोशन 2 चेंडू 10 धावा 500च्या स्ट्राईक रेटने खेळताना इथून दिसून येतोय. बांदेश्वर नाट्य या संघाचे खेळाडू इथे टाळ्यामधून त्याचं स्वागत करतात. धाव संख्या झालेली 11, 3 चेंडू आणि 11 धावा. जिंकण्यासाठी लक्ष असेल ते 4 षटकामध्ये 47 धावांचं, म्हणजे 12च्या सरासरीने जवळपास 12च्या सरासरी धावा कराव्या लागतील. पहिल्या 3 चेंडूवरती धावा झाल्या 11. या चेंडूवरती प्रहार होणार का या दिशेने जाऊन मारण्याचा प्रयत्न. पंचाचा वाढचा इशारा येतो. अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते. धाव संख्या होते 12. 3 चेंडूवरतून व्यवस्थित खोलून काढावं लागतील. 12 धावा धावपत्र लागलेल्या आहेत. या 3 चेंडूवरती विकेट कशी राहील, धावा कशा जास्त जमतील हा प्रयत्न करावा लागेल तो रोशन यांना. बघूया व्यवस्थित आयटम केला गेला, परंतु एलबीडब्ल्यू ची अपील इथे होते. पण या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये एलबी नाही आहे. आयोजकांना माझी विनंती असेल की ज्या ज्या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा असेल तिथे एलबी पाहिजे, कारण बॉलरवर अन्याय होतोय. माझं करिअर ऍज अ बॉलर म्हणून घडलंय आणि जर एलबी नसेल तर फलंदाज बिनधास्त राहतो. एलबी असेल तर थोडीफार भीती त्याच्या मनामध्ये राहते. त्यामुळे या पुढे स्पर्धा एलबी असेल अशी अपेक्षा करतो. अनिलला पुढचा चेंडू देवरा यांच्यासाठी सुंदर मारलेला चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने आणि चेंडू जिंकलाय. क्षेत्ररक्षक हरलाय. चेंडू जातोय 4 रन. अनिल यांना आता जाणवत असेल की आपण जे मगापासून गोलंदाजावर प्रहार करतो, स्वतः जेव्हा ते प्रहार करतो तेव्हा काय वाटत असेल, अनिल यांना त्यांची जाणीव होत असेल. तरी अनिल यांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कुठल्याही गोलंदाजाला गोलंदाज म्हणून पाहिलं नाहीये. त्यांच्यावर प्रहार केले, रिव्हर्स बॅटिंग केले. त्याच अनिलवरती रिव्हर्स बॅटिंग केलं तो रोशन यांनी. चेंडू हा चेंडू जाणार आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने षटकार. धाव संख्या होती 23. बरोबर 55 षटक संपलं काय करायचं. जिंकण्यासाठी आव्हान असेल 12 चेंडू 24 धावा, 18 चेंडू 24 धावा. ही चूक सुद्धा आयोजकांची आहे. धन्यवाद लागले साहेब. आपण स्पर्धेचा पहिला सेमीफायनल पाहतोय. बांदेश्वर नाटे विरुद्ध मंद्रुळ. दुसऱ्या नावातून दुसरं षटक घेऊन येतोय मंद्रुळ संघाकडून साहिल. पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपात टाकल्यानंतर धाव संख्या होते 24. बिनबाद 24. याआधी माझ्या आधी जो आपण समालोचन म्हणून आवाज ऐकत होता ते दीपक नागले, सॉरी विकास नागले, सॉरी सर विकास वारीक म्हणून आपला आभारी आहे. पुढचा चेंडू साहिल. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. यावेळी मात्र चेंडू निर्धाव टाकतोय साहिल. सत्तेचाळीस धावाचा पाठलाग करतोय बांदेश्वर नाटे हा संघ. यानंतर होणारा दुसरा सेमीफायनल सामना भगवती हरदणकरवाडी विरुद्ध यानंतर जो सामना होईल भगवती विरुद्ध पुरनिर्वण. टॉस साठी जातील सुवस्त खेळकर. बसतोय रोशनच्या स्वरूपात 24 या धावसंख्येवरती.
गंगवती अर्जनकरवाडी संघाचा कर्णधार सौरभ अर्जनकर नाणेफेकीसाठी यायचंय. कॅमेरामॅन टॉस बॉक्स कडे टॉस फिरवायचा आहे. अक्षय गेलाय नवीन फलंदाज बांदेश्वर नाटे संघाकडून. पुढचा चेंडू साहिल याचा. यावेळी मिड विकेट बॉर्डर लाईनच्या दिशेने चेंडू तटाला. चेंडू जातोय सरळ सीमारेष. अक्षय आल्या आल्या आपलं खातं खोलतोय एका कणकणी षटकरण्याची. पुढचा चेंडू साहिल याचा. परत एकदा अक्षय याला. याही मोठा फटका मारायचा होता मात्र चेंडू निर्धाव स्वरूपात जातोय. यष्टीरक्षकांकडे धावसंख्या होते 30. 1-32. परत एकदा साहिल अक्षय याच्यासाठी जो की एका षटकरण्याशी परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी चेंडू ऑफेस्टीच्या बाहेरून जातोय. पंचांनी तो वाईड म्हणून घोषित केलाय. धावसंख्या होते 31. 1-31. 47 धावाचा पाठलाग करतोय बांदेश्वर नाटे हा संघ. या स्पर्धेतील हा पहिला सेमीफायनलचा सामना मंदरुळ विरुद्ध बांदेश्वर नाटे. परत एकदा साहिल अक्षय याच्यासाठी. यावेळी फटका तर बसलाय पाहूया मात्र चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडेल तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने बदल होईल. धावसंख्या होते 32. 1-32. दुसरे षटक चालू असताना आता स्ट्राईक खेळला येतोय देवराज जो की एका चौकार आणि एका षटकारांशी खेळतोय. पाहूया साहिल याचा पुढचा चेंडू. देवराज याच्यासाठी रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि देवराज सारखा मोठा मासा फसलाय गळाला. देवराज बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय बांदेश्वर नाटे या संघाला. यानंतर येणारे चेंडू असतील 12 आणि या 12 चेंडूवरती धावा करायच्या असतील बांदेश्वर नाटे संघाला 15. 12 चेंडू आणि 15 धावा. विराज नवीन फलंदाज जातो. रितेश तिसरं षटक घेऊन येतोय मंजूर संघाकडून. रितेश भगवती टेम्पलिंग कडून तो तिसऱ्या षटकाची सुरुवात करेल आणि समोर असेल एक डावकुरा फलंदाज विराज. स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना. 12 चेंडू 15 धावा.
दुसऱ्या डावातील तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू प्रितेश विराज याच्यासाठी चांगला चेंडू होता, हलकी सटून काढला, मात्र यष्टीरक्षक चेंडू फील्ड करतोय. कोणतीही धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. आता समीकरण बदल, 11 चेंडू 15 धावा. परत एकदा प्रितेश भगवती टेम्पल यांकडून पुढचा चेंडू घेऊन विराज याच्यासाठी आखोड टप्प्याचा चेंडू हलकीच पॉइंट मध्ये तटवला. एक धाव तर पूर्ण होते. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतो तोपर्यंत 2 धावा तर निश्चितच पूर्ण होतील आणि 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 धावेने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या होते 34, 2/34. परत एकदा प्रितेश विराज याच्यासाठी पुढचा चेंडू घेऊन विराज सज्ज असेल स्ट्राईक एंडला. हाही चांगला चेंडू होता. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू जातोय फर्स्ट लिप मध्ये, तोपर्यंत 1 धाव मिळेल. धावसंख्या होते 35, 2/35. आता स्ट्राईक एंडला येतोय राईट हँड रायडर अक्षय. प्रितेश याच्या पुढच्या चेंडूचा तो सामना करेल. खोलवर टप्प्याचा यॉर्कर पद्धतीचा हा परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. फलंदाजाला काहीच समजलं नाही. चेंडू सरळ निर्धाव स्वरूपात गेला यष्टीरक्षकाकडे. चांगली गोलंदाजी करतो प्रितेश. 4 चेंडू त्याने आतापर्यंत 4 चेंडूंची फेकी केली. या 4 चेंडूमध्ये त्याने फक्त 3 धावा दिल्यात. यामध्ये 2 डॉट चेंडू टाकलेत. परत एकदा पुढचा चेंडू, यावेळी शॉर्टफेट चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला पाठवलं सर्व बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा. धावसंख्या झाली 41. परत एकदा प्रितेश पुढचा चेंडू घेऊन अक्षय याच्यासाठी. परत एकदा आपण टप्प्याचा चेंडू. यावेळी स्कोअर लेग पंचांच्या दिशेने चेंडूला तटवलं. 1 धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही. एकाच धावेवरती समाधान. धावसंख्या होते 42. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 5 धावा. हॅलो, नव्या सामन्याकडे. या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल आपण पाहतोय. बांदेश्वर नाटे विरुद्ध मंदिर. यामध्ये आता या सामन्यातील शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि या 6 चेंडूंमध्ये बांदेश्वर नाटे संघाला करायचे असतील 5 धावा. 6 चेंडू 5 धावा आणि कंपल्सरी चेस हा नियम असेल या स्पर्धेचा. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू. चेंडूला मारलाय बिडी विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक झेलखाली येतो, मात्र सूर्यप्रकाशामुळे चेंडू काही दिसला नाही आणि चेंडू जमिनीला दान होतो. याचा फायदा 2 फलंदाज उचलत आहेत. 2 धावा मिळत आहेत पहिल्या चेंडूवरती. आता येणारे चेंडू असतील 5 आणि याच्यावरती करायचे असतील 3 धावा. 5 चेंडू 3 धावा. पाच चेंडू 3 धावा. त्यातला पुढचा चेंडू म्हणजे दुसरा चेंडू शेवटच्या ओव्हरचा. यावेळी
अक्षय बाद होतोय. आता येणारे चेंडू असतील मात्र 4 आणि या 4 चेंडूवरती करायचे असतील धावा 3. नवीन फलंदाज मैदानात गेलाय संदेश. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल बांदेश्वर नाट्य संघाला. जसा चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर 1 विकेट मिळवली. आता 3रा चेंडू संदेश याच्यासाठी ऑन द कार्पेट मारलाय. चेंडूला फील्ड मिसफील्ड होते आणि चेंडू जातोय मारायच्या पारने. बांदेश्वर नाट्य संघ होतोय या स्पर्धेचा पहिला संघ जो की फायनल मध्ये पोहोचेल. याने या ठिकाणी यायचं आहे. तसेच मंदरोड संघाने त्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या सन्मानचिन्ह घ्यायचं आहे. खूप छान खेळात मंदरोड संघ. एक शांत आणि संयमी असा हा संघ या स्पर्धेमधील खरोखरच एक शांत आणि संयमी असा जो संघ असेल तो मंदरोड संघ असेल.